खरं तर मॉन्सून हंगामाच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाल्यामुळे राज्यात आतापर्यंत गेल्या वर्षीच्या तुलनेत 4 पट अधिक पेरण्या झाल्या। मात्र गेल्या काही दिवसांपासून पावसानं राज्यभरातच ओढ दिली आहे। त्याचप्रमाणे पावसाचा असमतोल दिसून येतोय। अशा परिस्थितीत पेरणीसाठी अनुकूल वातावरण आणि ओल निर्माण झाल्याशिवाय पुढील पेरणी करू नये असा सल्ला राज्याचे कृषी सहसंचालक विनयकुमार आवटे यांनी दिलेला आहे। पेरणी संदर्भात त्यांच्याशी सविस्तर बातचीत केली आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी। राज्यात पावसानं ओढ दिल्यामुळे शेतकऱ्याची चिंता वाढली आहे। खरं तर जूनच्या सुरुवातीला चांगला पाऊस सुरू झाला होता। राज्यभरामध्ये आता जवळजवळ 93% म्हणजे सरासरीचा पाऊस झाला आहे। मात्र त्यामध्ये असमतोल आहे आणि म्हणून नेमकी शेतीची आणि पेरणीची काय स्थिती आहे। आपल्यासोबत राज्याचे सहसंचालक कृषी विभागाचे विनयकुमार आवटे सर आहेत। सर, काय आजची स्थिती आहे सुरुवातीला? पेरणी केलेली आहे तर आपण बघूया की जमिनीमध्ये ओल आहे, म्हणजे लगेच तशी काही कॉन्टिन्युअन्सी किंवा अशी परिस्थिती निर्माण होत नाही आहे। परंतु नवीन पेरणी करताना जे आहे, जसं आम्ही सांगतो की बीज प्रक्रिया केल्याशिवाय पेरणी ही करूच नाही। जमिनीत पुरेशी ओल असल्याशिवाय जे आहे ती पेरणी करू नये। जैविक खतांचा वापर जे आहे, आपण बीज प्रक्रिया करताना जसं आपण कीटकनाशक करतो, त्याचबरोबर आपण बुरशीनाशकाची प्रक्रिया करतो, त्याचबरोबर जैविक खतं जी आहेत, रायझोबियम आहे, अझोटोबॅटर आहे, फॉस्फेट सोल्युलायझिंग बॅटरी आहे, याची देखील आपण ट्रीटमेंट करावी। कृषी विभागाच्या सातत्यानं तुमच्या गावामध्ये कृषी विभाग आहे, त्याचं मार्गदर्शनाच्या माध्यमातून आपण पुढची जी आहे पेरणी आणि त्या प्रक्रिया कराव्यात स्थानिक परिस्थितीला अनुकूल। याचा अर्थ पावसाचा असमतोल राज्यामध्ये असला तरी जसं सरांनी सांगितलं त्यानुसार तांत्रिक बाबींचा विचार करून शास्त्रशुद्ध पद्धतीनं पेरणी करणं आवश्यक आहे। त्याचप्रमाणे चिंता बाळगण्याचं अजून तरी कारण नाही आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन थांबूरसह अरुण मेहत्रे, झी 24 तास, पुणे।